हॅलो मित्र, कसे आहात? व्यवस्थित आहात ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न मॅथमॅटिक्स, इन्स्क्राइब्ड अँगल अँड आर्क, सेंट्रल अँगल, maths. If there is a circle, this is inscribed angle P Q R having the center O. Center of the circle is O. Angle PQR is inscribed angle. Angle PQR is equal to inscribed angle. Inscribed angle they have given 75 degree. If inscribed angle PQR is equal to 75, then find arc, measurement of arc PXR. Measurement of arc PXR. First we have to find the central angle. Okay, you know the formula. Measurement of inscribed angle PQR is equal to measurement of angle PQR is equal to 1/2 measurement of arc PXR, arc PXR म्हणजे अंतर्लिखित कोनाचं माप त्याने अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. हा फॉर्म्युला आहे, नाही का? आणि ही डेफिनेशन आहे. इन्स्क्राइब्ड अँगल PQR is equal to 1/2 of the measurement of arc PXR. मग आता त्यांनी दिलेले काय आहे? 75 इन्स्क्राइब्ड अँगल दिला, मग 75 इथं टाकायचा. 75 is equal to 1/2 measurement arc PXR. हे दोन इकडे गेले, हे डिवाइड आहे. इकडे गेल्यावर काय होईल? मल्टिप्लिकेशन. म्हणजे 75 multiplied by 2 is equal to m arc PXR. म्हणजे 75 दुने 150 अंश is equal to measurement of arc PXR. मित्र हो, हे झालं आन्सर. 2 मार्काला येतं मित्र. किती मार्काला येतं? 2 मार्काला येतं. त्याचप्रमाणे वर्तुळातील चक्रीय चौकोनाचं येतं मित्र. तुम्हाला HW म्हणून देतो. हा समजा आता इथे O सेंटर आहे आणि हा ABCD चक्रीय चौकोन आहे, बरोबर की नाही? आणि हे सम्मुख कोण आहे? हा याचा सम्मुख कोण हा, आणि हा याचा सम्मुख कोण हा, बरोबर? तर या चारही कोणांची बेरीज किती असते तुम्हाला माहिती? 2 कोणांची देतात ते. मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल डी किती असते? 360 डिग्री असते, है का नाही? म्हणजे हे महत्वाचं आहे. जसं त्रिकोणाचं असतं ना मित्र, ए बी सी, मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी इक्वल टू 180 डिग्री, है की नाही? हे फार महत्वाचं आहे तुम्हाला.
म्हणजे हे किती असतंय, 2 देतात 1 काढायला लावतात, किंवा काटकोन दिला तर एकच कोण देतात PQR, इथे एक कोण देतात 45, हा आपल्याला माहिती आहे. मग मेजरमेंट ऑफ अँगल क्यूचं काढायचं काय आहे ते, खूप सोपे प्रश्न आहे. हा 5 मार्काला येतो मित्र, हा 2 मार्काला, हा पण 2 मार्काला, हा 2 मार्काला येतो. आणि दुसरं एक येतं मित्र, आता क्वेश्चन पेपर मधले जे म्हणून तुम्हाला सांगतो, हा PQR हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे की नाही. परत दुसरा PSR, हे जे दोन कोण आहे, अँगल Q अँड अँगल S, हे एकाच कंसातून जातात मित्र, वन अँड द सेम, बरोबर की नाही, या कंसातून जातात. दिस इज एन आर्क, 2 मार्काला येते. मग याचं किती 45 अंश असेल, तर याचं किती असेल PSR इज इक्वल टू 45 असेल मित्र. याचं 45 तर याचं सुद्धा 45. आणि हा आर्क, मेजरमेंट ऑफ आर्क किती, हा इन्स्क्राइब्ड आहे, पण 45 म्हणजे 90. समजते? ओके, थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा मित्र हो, आणि शेअर करा. ओके, बाय बाय.